कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक्सक्यूज मी मॅडम. बोला. मॅडम, मी तुमचं काम थोडंसं हलकं केलं. ही फाईल आहे, ह्यामध्ये जीजीचे सगळे बेकायदेशीर धंदे आणि त्यात आपण पकडलेल्या लोकांचा सहभाग याचे ठोस पुरावे आहेत. वा, काय तोंडे. हाऊ, मी जिल्ह्याचे रेकॉर्ड बघत होते. तुम्ही त्या माणसाची कुंडलीच आणलीत की. व्हेरी गुड. मॅम. या, बसा प्लीज. बस. गुड. काय तोंडे. काय झालं मॅडम? गायतोंडेंनी पुरावे आणलेत. यावरून हे सिद्ध होऊ शकतं की आपण पकडलेला माणूस आणि जीजी यांच्यामध्ये कनेक्शन. हे बघा. मॅडम, आम्ही ह्याच कामाच्या मागावर होतो, पण गायतोंडे साहेब आमच्यापेक्षा तुम्ही आघाडीवर दिसताय बरं का. त्यात काहीच अवघड नव्हतं. आपण जिथे जिथे छापे टाकले होते तिथे तिथे जाऊन मी चौकशी केली आणि हे पुरावे मिळाले. या फाईलवरून हे सहज सिद्ध होतं की हा माणूस जीजीसाठीच काम करतो. काय तोंडे, मस्त काम केलं तुम्ही. थँक्यू सर. हा, म्हणजे आपण जीजीच्या जवळ आहोत, पण अजून एक गोष्ट आहे जी त्याला वाचवू शकते. काय? आपण पकडलेल्या माणसाने जर सगळी गोष्ट स्वतःच्या अंगावर घेतली आणि या सगळ्यात जीजीचा कुठल्याही प्रकारचा हात नाही असं सांगितलं तर मग जीजी आपोआप निर्दोष सुटेल आणि मग तर तो हात धुवून आपल्याच पाठी लागेल. अहो, पण ज्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल त्याला कमीत कमी 7 वर्षासाठी जेलमध्ये जावं लागेल. असं असताना ती व्यक्ती गुन्हा आपल्या अंगावर घेईल. 10 वर्षे तुरुंगामध्ये जाण्याचा मूर्खपणा तो माणूस नाही करणार. उद्या जीजीला शिक्षा होईल. ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं तर काळजीचं काहीच कारण. हो मॅडम, आपण पुराव्यांमध्ये काहीच कसर नाही सोडली, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. जीजीला शिक्षा होणार म्हणजे होणारच. मोना, माझा रुमाल कुठं आहे ग? तो धुतलेला रुमाल आहे बघ. मोना, मोना, अजून किती वेळ तेच विचार करणार आहे तू? हे बघ, दिदी आणि दाजी करतील काहीतरी, मिळतील आपल्याला पैसे परत. नाही हो, मी कशी बावळटासारखी वागू शकते मला हेच कळत नाहीये. मोना अगं, ती लोक भुरळ घालतात बोलण्यात, आणि त्यात तू त्यात मी काय? त्यात तू माझी भोळी बाबडी बायको अडकली असणार त्यांच्या बोलण्यात. म्हणजे या सगळ्यात माझी चूक नाहीये. बिलकुल नाही, चूक त्या माणसांची आहे. त्यांच्या कर्मानं नक्की त्यांना शिक्षा मिळेल, पण तू अशी नाराज नको राहू बरं. आओ, पण तुम्ही ते पैसे माझ्यासाठी कमवले होते ना हो. एवढंच ना, मग अजून कमवतो मी पैसे. या पैशांपेक्षाही माझी राणी मला महत्वाची. आओ, तुम्ही असं नॉर्मल कसं वागू शकता? हे बघा, तुम्ही मला ओरडा, मला काहीतरी बोला. हो ना, अगं बोलून काय होणार आहे सांग बरं. पण परत फक्त अशी वागू नको म्हणजे झालं. तू जशी आहे ना तशी माझी आहे, त्यामुळे अजिबात असं नाराज राहायचं नाही. आओ, तुम्ही मला किती समजून घेता, आणि मी घर मिळणार आहे म्हणून सगळे पैसे कमावले. हो ना, अगं आता सोड तो विषय. नाही हो, मी तुमचं कधीच काय ऐकत नाही. आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आता घराच्या नादाला नको लागूयात, पण मी तुमचं एक ऐकलं नाही. स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि सगळे पैसे घालवले. अगं ठीक आहे, हे बघ, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात. तू स्वतःला दोष नको देऊ. अहो, मला वाटलं होतं तुम्ही ना माझ्यावर खूप चिडाल, मला खूप बोलणार, पण तुम्ही असं काही करत नाहीये ना. याच गोष्टीचा मला त्रास होतोय. हाय का आता चिडण्यासारखं काय झालंच नाही तर मी का चिडू? हो ना, आपल्या आजूबाजूला अशी फसवणारी माणसं असतात. इथून पुढे तो आहे ना, हुशारीने विचार कर, हुशारीने वाग, एवढंच सांगायचं आहे मला. अहो, मी ना तुम्हाला न विचारता काहीच नाही करणार, काहीच नाही. मोना, मला कळतंय ग, तुला पण वाटत असेल की आपलं स्वतःचं घर असावं, आपली गाडी असावी. कदाचित मी नाही समजू शकलो तुला, पण मी तुला वचन देतो, योग्य वेळी नक्की आपण आपल्या घराचा विचार करू. मोनाची फसवणूक झाली घरासाठी,
दिप्या घर घ्यायचा विचार करतोय, पण का? अहो मला ना माझी चूक चांगलीच कळली आणि इथून पुढे मी असं कधीच नाही करणार. प्लीज मला माफ करा. ठीक आहे. काय रे झाले का दोघेही तयार? बोललास त्यांच्याशी? हा, अर्जुन तू कुठे हरवलायस? बोललो मी, म्हणजे मी गेलो होतो दिप्या आणि मोनाकडं. काय झालं? आप्पे, मोनाने आपल्याला सांगितलं नव्हतं ना की तिने पैसे का दिले. हं. त्या लोकांनी तिला सांगितलं होतं की तुला घर देतो म्हणून तिने पैसे दिले. काय? एक मिनिट, घराच्या अभ्यासापोटी पैसे कमावलेत? तेव्हा अरे पण हिच्या डोक्यात हा घराचा विषय आला कुठून? हे साधी सोपी गोष्ट आहे ना. ज्यावेळी माणसाला वाटतं ना की आपली घरात किंमत नाही, त्यावेळी माणूस स्वतःहून बाजूला होतो. अर्जुन नाप्पे, फक्त मोनच नाही, दिप्या पण म्हणत होता योग्य वेळ आल्यावर आपण आपलं घर घेऊ. साहजिक आहे नाप्पे, त्यात काही चुकीचं नाही. तू मला एखादी गोष्ट मागितलीस तर मी इकडची दुनिया तिकडे करेल, ती गोष्ट तुला आणून दे. मोना पण दिप्याची बायकोच आहे ना. हो अर्जुन, खरंय. पण मला काय वाटतं सांगू, दिप्या आणि मोनाच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण होतील. हे बघ, मोनाला सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण अरे हे घर त्यांचंच आहे आणि आपण त्यांना कधीच फरक मानलं नाही रे. आप्पे, आपण नाही काय बोललो, पण दुसऱ्या कोणाच्या तरी बोलण्यावरून तिला फरकेपणा जाणवला असणार. असेल. मी बोलते तिच्याशी अर्जुन, मी समजवेन तिला. कारण अर्जुन कसं आहे ना, घर भिंतीने नाही तर माणसांनी बनतं. आणि त्यात दिप्या आणि मोना या घराचा जीव आहे. अमोल किती खुश असतो अरे त्यांच्यासोबत. खरंय आप्पे, आपण बोलू त्यांच्याशी. ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल. आप्पे, माणसं नाही तुटली पाहिजे. चल. मी काहीतरी ठरवलंय. आजपासून स्वयंपाकघराची आणि सगळ्याच घराची जबाबदारी मोनाची. सगळ्या गोष्टी ती ठरवेल. हा, आपण सगळेजण तिला मदत करू, पण शेवटचा निर्णय तुझा असेल. एकावर कोणातरी जबाबदारी टाकली ते बरं झालं. अगं आपण याची काय गरज होती? रुपाली, अगं का गरज का नाहीये? हे बघ, तू दिवसभर अमोलमध्ये अडकलेली असतेस, आपण जाते कामावर. मग घरामध्ये पूर्ण लक्ष देऊन निर्णय घेणारं कोणीतरी नको का या ठिकाणी? हो पण म्हणजे मोना, तुला नकोय का जबाबदारी? तसं नाही, पण मोमा, अगं माझे टीचर म्हणतात की आपण जबाबदारी घेतली तरच लीडर बनू शकतो. हो का? छोटे सरकार, तुम्ही म्हणताय ना, तर मी घेतली जबाबदारी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.